जन्म जन्म मोहि बीजो श्री वृंदावन को पास। मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता। ब्रज रज मस्तक लगे मुक्ति मुक्ति हो जाए। लाली मेरे लाल की हो जित देखूं लाल। मैं देखन गई लाल को मैं हो गई लालम लाल। काय माझी वाणी मानेल संतासी रंगवू चित्तासी आपुलिया। सांगतो तुम्हासी भगारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया। करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी प्रसूत प्राप्त प्रसंगी। चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देवीचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महान रत्नज्ञानी तीर्थ तुकोबराय यांचा हा 3 चरणाचा अभंग बहुतांश सर्वांच्या पाठातला परिचयातला। आणि या अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय मानवी ध्यान आलेल्या प्रत्येक जीवाला योग्य असं मार्गदर्शन करत आहेत। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी सर्व गोशी गावकर ग्रामस्थ मंडळी तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद। खरं सांगू का तुम्हाला की तुम्ही गणपती रायाची परंपरा खूप आदर्शयुक्त आतापर्यंत चालवली। मला आल्यानंतर आमच्या गुरुजीने सांगितले 63 वर्ष झाली ही परंपरा चालू आहे। एक गाव एक गणपती। खरं सांगू का महाराज गणपती उत्सव कसा साजरा करावा हेच अजून देशातल्या लोकांना कळलं नाही। गणपती म्हणजे काही एखादा पुढारी नाहीये। गणपती बाप्पा म्हणजे एखादा राजकारणी माणूस नाहीये तुम्ही डीजे लावून त्यांचा उत्सव साजरा करणार आहात। बसणारे मंडळी लक्ष द्या। हिंदू धर्मातले जेवढे काही सण आहे हिंदू धर्मातल्या जेवढ्या काही देवता आहे त्यांचे सोहळे साजरे करत असताना काहीतरी परंपरा आपण लोकांनी जिवंत ठेवल्या पाहिजेत महाराज। खरं सांगू का तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही गणपतीची आराधना करताय पण मी या मताचा महाराज गणपती बाप्पाच्या दरबारात तुम्हाला सांगतो जे गणपती बाप्पाला आवडत नाही ते जर तुम्ही करत असाल तर पुण्य करता तुमच्या पदरात पापच होतंय महाराज। बरोबर आहे का नाही? मग माझी विनंती आहे पुण्य नाही झालं तरी चालतं पण कमीत कमी पाप तरी नका करू। अन्नक्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भवति। बसणारे मंडळी बाहेर ठिकाणी केलेलं पाप गणपती बाप्पा घालवल पण गणपती बाप्पा समोर केलेलं पाप जगाचा मालक कोणी तुम्ही धावू शकणार नाही। म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही घोसीकर मंडळीने केलंय। आपण नियोजन एवढं सुंदर केलंय एवढा आदर्श गणपती आहे आपला। माझं दुसरं कीर्तन गणपती उत्सवाचं तुमच्या तिथं आहे। मी उद्यापासून कुठं जरी महाराष्ट्रभरात कीर्तनाला गेलो तर नारदाच्या गादीवर सांगतो छातीला हात लावून सांगेल आणि स्वाभिमानाने सांगेल गणपती उत्सव जर तुम्हाला साजरे करायचे असेल तर नक्कीच भोसीकरांचा आदर्श सर्वांनी घ्या। गाव छोटं जरी असलं तुमचं पण कार्य खूप महान आहे। 63 वर्ष झाले एक गाव एक गणपती साधे लेकर सुद्धा गणपती बसवत नाही महाराज। आणि गणपती बसवत असताना सुद्धा तुम्ही होईल तोपर्यंत धार्मिक कार्यक्रम ठेवता म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद। अरे एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळीने केलं की तुम्हाला कीर्तन ऐकावं वाटेल यात नवल नाहीये। मेघराजानं सुद्धा तुमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। मगाशी मी आपल्या आमदार साहेबाचा वाढदिवस साजरा करायला गेलो 3 वाजेला तिथं पाऊस चालू होता। मी गेल्याबरोबर पाऊस उघडला। आता पण कीर्तन होईपर्यंत तो येणार आलं तर तुमचं पाप तर माझा पायगुण तसा खूप चांगला आहे। बरोबर आहे का नाही? म्हणून अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय अगदी थोड्या वेळामध्ये। तुम्हाला माझी भाषा कळती माया हो? मराठी कळती ना? नसल कळत तरी समजून घ्या होता आलतात ना माझे बस भरपूर झालं कारण मला काही तुमची जमणार नाही। बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे जसं आहे तसं ऍडजस्ट करा आणि अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची। अगदी आनंद वाटतो। या मंडपाचा सर्वे केला या मंडपाचं निरीक्षण जर केलं तर इथं 70 ते 80% तरुणांचा सहभाग जास्त आहे म्हणून मला द्यावे तेवढे धन्यवाद। अरे असाच जर सर्व तरुण माझ्या धर्मासाठी जुटला असाच जर तरुण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला
असाच जर देशातला सर्व तरुण माझ्या वारकरी संप्रदायाच्या जवळ आला तर मी गणपती बाप्पाच्या दरबारात तुम्हाला आवाहन करतो, भविष्यात 5 वर्षात तेलंगणात सुद्धा आणि महाराष्ट्र सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण समाजाला चांगले दिशा देण्याचं काम फक्त वारकरी संप्रदायच करू शकतो. समाजाला संघटित ठेवण्याचं काम वारकरी संप्रदाय करू शकतो. मला या भारतातले जेवढे काही पुढारी आहे, या भारतातले जेवढे काही राजकारणी मंडळी आहे, त्यांना या पुरुषोत्तम पाटलाचं ओपन चॅलेंज आहे. त्यांनी या माईकवर यायचं आणि हातात माईक घेऊन सांगायचं, पोरांनो दारू पिऊ नका. ही ताकद फक्त संप्रदायाच्या माणसाच्या अंगी आहे. देशातला कोणताच पुढारी तुम्हाला सांगू शकणार नाही. याचं कारण तो दारू पाजल्याशिवाय निवडूनच येत नाही. ही ताकद फक्त संप्रदायाच्या लोकांकडे आहे. म्हणून संप्रदायावर तुम्ही सर्व प्रेम करणारे मंडळी म्हणून अगदी सुंदर नियोजन केलं. आणि कीर्तन ही परंपरा खूप चांगली. महाराज सांगतात, कीर्तन सांग कीर्तन कलियुगामध्ये तुम्हाला आणि मला तरुण जाण्यासाठी सर्वात सुंदर मार्ग भागवतामध्ये सांगितलाय की कीर्तन आहे. भागवतकाराने सांगितलं, यत् फलम नास्ति तपसा योगेन समाधिना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तना. शिवाचार्य भगवान राजा परीक्षितीला 12व्या स्कंदामध्ये सांगतात, राजा ऐक, माया ओ बसा, बडबड ना करू. यत् फलम नास्ति तपसा योगेन समाधिना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं भजन. तुलसीदासजी सांगतात, कलियुग केवल नाम आधारा हो, सुमिर सुमिर रही पारा. कलियुग माझी करावे कीर्तन, जन नारायण देईल भेटी, जन नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन. बसणारे कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा कमी आहे. त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये, कृतयुगामध्ये आयुष्य मर्यादा जास्त असल्यामुळे त्या काळामध्ये ते साधन योग्य होते. पहिलं तर कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य. तुम्हाला किती वर्षाचं आयुष्य बोलत चला, किती? 100. 100 मधले 50 झोपीत गेले, खाली किती उरले? बोला बोला, लाजू नका, किती उरले? 50. 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले? 40 मध्ये 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती उरले? शिक्षण झालं, नोकरीने 5 वर्ष पुरी पाण्यातच गेले, खाली किती उरले? प्रत्येक गावात 400 पोरं पडू नये लटकते रे. फार गणपती बाप्पाची आरती करून पाहिली त्यांनी, तरी लग्न झालं नाही. बासरच्या सरस्वती मातेला जाऊन पाहिलं तरी लग्न झालं
काही काही तर एवढे बावळे की हनुमंताला सुद्धा म्हणायला लागले आम्हाला बायको द्या. तर कोणत्या खात्याच्या मंत्र्याकडे काय मागावं याची अक्कल प्रत्येकाला असली पाहिजे ना महाराज. कृषी मंत्र्याकडे आरोग्याचं खातं घेऊन गेल्यानंतर कसं जमलं? अरे कृषी मंत्र्याकडे आरोग्य विभागाचं खातं नाहीये. आरोग्य विभागाचं काम आहे तर आरोग्य मंत्र्याकडेच गेलं पाहिजे आणि कृषी विभागाचं काम आहे तर कृषी मंत्र्याकडेच गेलं पाहिजे. हे हनुमंतरायाला बायको मागतात, तो बिचारा ब्रह्मचारी आहे. बायको जर मागायची असेल तर भगवान श्रीकृष्णाला मागायचं आहे. बाबाची पीएचडी झाली, 16,108 बायका आहे त्याच्यात. मग महाराज अगदी थोडा आयुष्य महाराज सांगतात, अल्पायुष्य मानव देहा शतकनिले ते अर्धरात्र खाए मध्य बालक पीडा रोग काय भजनासी मुरले पाहेगा. अरे कधी देवाचं चिंतन करणार आहात तुम्ही? मग एवढ्या कमी कालावधीमध्ये बाकीचे साधन शक्य तुम्हाला आणि मला शक्य नाही. काही लोक म्हणतील आम्ही योग मार्गाचं अनुकरण. काय योग मार्गाचं अनुकरण करणार आहे? अरे 2 तास कीर्तनाला आलेले लोक तुम्ही कोणत्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग करू शकत नाही. कीर्तनात आलेले लोक तोंडातल्या गुटख्याचा त्याग करू शकत नाही. एखादी मशीन आणली चेक केलं तर 20% लोक पेन सापडतील आपल्याला. कीर्तनात तंबाखू खाऊन बसता. शास्त्र तर सांगतंय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा. अरे साधे व्यसन तुमच्या आणि माझ्या जीवनातून सुटत नाही. काम क्रोधाधिक विकारावर काय विजय मिळवणार आहे? म्हणून बाकीचे साधन तुम्हाला आम्हाला शक्य नाहीये. ज्ञानोबरा योगाचं वर्णन करत असताना सांगतात, पाहे पालोहाच्या तने जे बोतरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून योगाच्या वाटा जे निघाले ना सुभटात या दुःखाची वाटा भागाला. ज्ञानोबरा योगांची माऊली होते. ज्ञानराज माझी जेने निगमवल्ली प्रगट केली. पण योगाचं खंडन करत असताना ज्ञानोबराने स्पष्ट सांगितलं, योग या गावी मी एवढ्या लांबून पाण्या पावसात आलो तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करण्यासाठी आलो. माझ्याकडून विनोदाची अपेक्षा करू नका. माझ्याकडून पानसट विनोदाची अपेक्षा तर मुळीच करू नका. माझी विनंती तुम्हाला, हे बघा, किलोभर भेळ खाण्यापेक्षा 50 ग्रॅम कलाकंद खात जा. बुद्धी तेवढीच. म्हणून कधीतरी चांगलं ऐकायला शिकलं पाहिजे. गणपती उत्सव एवढ्या थाटामाटात करतोय, एवढा खर्च करतोय, आणि मग एवढा मोठा खर्च करतोय, पाण्या पावसाचा सुद्धा आपला मंडप गज भरलाय. तर घरी जाताना कमीत कमी नुसते विनोद नका घेऊन जाऊ. नुसतं हा 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 हू घेऊन नका जाऊ. कीर्तनातून एखादा तरी बोध घेऊन जा की तुमच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. अरे कीर्तनातून जर विनोदाची अपेक्षा करायला लागले, कीर्तनातून जर हसण्याची अपेक्षा करायला लागले, कीर्तनातून जर मनोरंजनाची अपेक्षा करायला लागले, तर उद्या देशात वाटोळं होऊन जाईल महाराज तुमचं. प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. असा खिसा नाहीये की त्या खिशामध्ये मोबाईल नाहीये. ज्यावेळेस तुम्ही उदास होसाल त्यावेळेस युट्यूब मध्ये जा, हास्य कॉमेडी जत्रा पहा, रात्रभर हा 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 करत बसा. पण महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराकडून विनोदाची अपेक्षा करू नका. जीवनाचं हसं झालं तरी तुम्ही लोक विनोदाचीच अपेक्षा करता. कसं करणार महाराज? म्हणून चांगलं ऐकायला शिका. काय सांगत होतो मी तुम्हाला? प्रमाण काय दिलं? योगयाग विधी नो हे सिद्धिवायाची उपाधी धम्मधर्म. मग महाराज योग अवघडे काही म्हणतील आम्ही यज्ञाधिक कर्म करू. काय यज्ञाधिक कर्म करणार आहे महाराज आपण? अरे 10 दिवस गणपतीला जर नारळ फोडायला गेलो आपण आणि ते नारळ जर चांगलं कवळणच एकदम गोड निघलं तर गणपती बाप्पाला एवढा सुद्धा तुकडा ठेवत नाही. एवढे अलकट लोक आहे आपण. आणि तेच नारळ खवून निघू द्या लोक हो पावलं देवाला, तुझ्या बापान ठेवलं का? म्हणजे लोक देवाला सुद्धा येड्यात काढतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव,
देव अशाने पावायचा नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे. एवढं सोपं नाही हो महाराज. तुम्ही परमार्थ जेवढा सोपा समजता, तुम्ही परमार्थ जेवढा सहज समजता, तेवढा परमार्थ सोपा नाहीये. तुकोबराय जरी म्हणले असेल तुका म्हणे सोपे आहे सर्व उनी, पण त्याच गाठामध्ये जगद्गुरु तुकोबराय पहा, भक्ती तो कठीण तुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा सुर, जेथे पाहे ते देखिता पर्वत, पाया बिन भिंत तातडीची. बसणारे मंडळी, परमार्थ एवढा सोपा नाहीये. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी तुझी सेवा, तुझी भक्ती, तुझं प्रेम पाहून मी प्रसन्न, काळजी करू नको, विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष वाट. नुसती वाट नाही पाहिली. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का आवन होगा, बगिया में जाऊंगी मैं, कलियां चुन लाऊंगी, हार बनाऊंगी मैं, गले पहनाऊंगी, पूजा के थाली में चंदन होगा, मेरे प्यारे नैनों का आवन होगा. सर्व किती दिवस वाट पाहिली? राम आएगे आएगे राम आएगे, मेरे झोपड़ी के पास आज कब जाएगे राम. हो, किती वर्ष वाट पाहिली माया हो? बोलत चला. किती वर्ष? 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर शबरी मातेचा उद्धार झाला. तुम्हाला तर असं वाटतं एक शनिवार धरला म्हणजे हनुमान आपल्या घरीच आला पाहिजे. तुमच्या का घरचं जवळ का हनुमान बाप्पा? 10 दिवस गणपतीचा उपवास धरला म्हणजे गणपती बाप्पा तुमच्या घरी सालानच राहायला पाहिजे. एवढं सोपं. हे बघा, नका थांबता. घुमवा घुमी माणसानं बायको सोबत केली चालते. चालूपणा माणसाने मित्रासोबत केला चालतो, मैत्रिणी सोबत करा, बहिणी सोबत करा, माय बापा सोबत करा. पण बसणारी मंडळी, चालूपणा देवासोबत कधीच करायचा नाही, कारण जगातला सगळ्यात चालू माणूस देवी. तुमच्यासारखे येडे लोक जन्माला घालणारा काही साधा हुशार असेल का माणूस? तुम्ही बघा ना किती हुशार येतो. तुम्ही जेवढे काही मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे, एकाचं नाक एकासारखं नाही, एकाचे डोळे एकासारखे नाही, एकाची हेअरस्टाईल एकासारखी नाही, काही किती टक्कल आहे तर काही किती हे भवानी शंकर मोठे मोठे केस आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे प्रत्येकाची हेअरस्टाईल वेगळी. पण अरे विचार करा ना, एक मोबाईल एकासारखा नाही, अनेक मोबाईल एकासारखे नाही. मी दररोज कीर्तनात सांगतो, सॅमसंग कंपनीने किती जरी भारी मोबाईल काढला तर ओप्पोवाले त्याची डमी करतात महाराज. पण हा मोबाईल असा, याची डमी कोणाच्या बापाला जमली? बर मोबाईल किती सुंदर आहे बघा ना, मोबाईल किती सुंदर आहे. मोबाईलचे बटन पहा किती गोडे. डोळ्याच्या ठिकाणी डोळे, नाकाच्या ठिकाणी नाक, ओठाच्या ठिकाणी होठ, दाताच्या ठिकाणी दात, कानाच्या ठिकाणी कान. जर भगवंताने हे बटन जर मागं टाकलं असतं किती अवघड झालं असतं. डोळ्यानं घास पाहावं लागला असता ना, मागं टाकावं लागला असतं. बरं ह्या मोबाईलची कॉपी कोणाला करता येत? तुम्ही सगळे माणसं वेगळे. जर आपण सगळे सारखे असतो तर किती अवघड झालं असतं. अवघड नसतं झालं, आदर्श घोटाळा झाला असता. MH12 TS MH. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे बघा, जगाच्या मालकाला घुमाघुमी करू नका. परमार्थ खूप अवघड आहे महाराज. तुम्ही जेवढं समजता, ब्रह्मज्ञानानं होईल पुराच्या गोष्टी एवढं सोपं नाहीये ना. त्याच्यासाठी काहीतरी कालावधी घालावा लागेल, काहीतरी वेळ घालावा लागेल. कसं? ऐका, तुम्हाला थोडा वेळ तरी देवाचा. अरे IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल, MPSC UPSC चे पेपर देणारे पोरं त्यांच्याजवळ जाऊन बसा. 16 तास 18 तास अभ्यास करतात ते पोरं. आणि ड्युटी काय आहे? एक क्लास 1 ची पोस्ट, एक कलेक्टर होईल, एक IAS होईल, काहीतरी SP होईल. बरोबर आहे का नाही? एका कलेक्टरची ड्युटी घेण्यासाठी माणसाला 18 तास अभ्यास करावा लागतं.
माझ्या जगाच्या मालकाची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी काहीतरी कालावधी घालावा लागेल का नाही. म्हणून एवढं सोपं नाहीये. थोडा तरी वेळ देवासाठी द्या आणि त्याच्याविषयी अंतकरणामध्ये तळमळ पाहिजेत महाराज. आपल्याला काय तळमळ आहे? गवळणीच्या मनामध्ये थोडी तळमळ होती का देवाविषयी? याचे लागी वो ते जियेले भोग, याचे लागी वो केले ना याग, याचे लागी वो अष्टांगादी योग, याचे लागी वो विषयाचा त्याग, जन्मांतरी केली हे सुचना, याचे लागी वो मंत्र जप केला, याचे लागी वो वेदांत पाहिला. भागवतकार सांगतात न चांतर न बहिर्यस्य न पूर्व नापीचा परम पूर्वापरम बहिश्चांतर जगतो यो जगच्चयाहा. या विश्वामध्ये गवळणी सारख्या भाग्यवान जगात जन्माला आलेल्याच नाहीये. नारद भक्ती सूत्रामध्ये यथा ब्रज गोपिका नाम, गोपिकाने भगवंतावर जेवढं प्रेम केलं तेवढं कोणाला जमलंच नाही महाराज. पण त्यांनी वाट पाहिली. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद को पल गाते चलो, काम करते चलो नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल. विश्वास नाहीये गड्यांना देवावर तुमचा. बसणारी मंडळी थोडा वेळ माझ्या देवावर विश्वास ठेवून पहा. तेरी बिगडी हो तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. काय झाली? डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. हैदराबादच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरने बिल काढलं 25 लाख रुपये. किती बिल काढलं? 25 लाख. वारकरी म्हातारा होता, गळ्यामध्ये माळ होती. 25 लाख रुपयाचं बिल पाहिल्यानंतर म्हातारा ढसा ढसा रडायला लागला. डॉक्टरही थोडा दयाळू होता. बाबा, ओ बाबा, 25 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत आले त्यातले मी 10 लाख रुपये कमी करतो. फक्त माझी विनंती आहे, रिक्वेस्ट, तुम्ही रडू नका ना. तुम्ही माझ्या आजोबा सारखे आहात. म्हातारा हसायला लागला. डॉक्टरला सांगायला लागला, ए डॉक्टर, भोकर भैसा हवेवर माझी 100 एकर जमीन आहे आणि भोशापासून फक्त 5 किलोमीटर आहे. 1 एकर माझी 1 कोटी रुपये चालली. एवढा श्रीमंत माणूस आहे मी. तू जर 50 लाख रुपये बिल काढला असता डॉक्टर, तर 2 मिनिटात मी ते बिल पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे मी. डॉक्टरालाही आश्चर्याचा धक्का बसला. एवढं जर म्हातारा श्रीमंत आहे तर मग 25 लाखाचं बिल पाहून म्हातारा रडतं का? त्यावेळेस रडता रडता म्हाताऱ्याने डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर, 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला निरोगी ठेवलं, आनंदात ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या देवावर विश्वास ठेवा ना. पण देवाला तुम्हाला तुमचं घरानं सांगावं लागेल. नाव किनारे लगा
प्रभु जी नाव किनारे लगाओ. अशी विनंती तुम्ही त्याला करा. अरे आई लेकराला केव्हा घेते बरं? आई लेकराला केव्हा घेते? लेकरू रडायला लागलं की लेकराने एक गोष्ट ध्यानात ठेवायची, आईने चॉकलेट दिलं तरी रडायचं थांबवायचं नाही, आईने मोबाईल दिला तरी रडायचं थांबायचं नाही. आई पोरग रडायला लागलं नाही, चपात्या करत असलं, पोरग रडायला लागली, आई भाऊला देती, त्याला खेळणं देती, नंतर त्याला चॉकलेट देती, त्याला मोबाईल देती. पण हुशार लेकरू जे आहे ना, ते मोबाईल दिलं तरी राहत नाही, चॉकलेट दिलं तरी राहत नाही, आणि खेळणं दिलं तरी राहत नाही. आणि मग लय लेकरू रडायला लागले की आईला कळतं आता माझ्या लेकराला काय लागलेली आहे, काय लागलेली आहे? भूक. मग हातातलं जेवढं काम आहे तेवढं आई सोडून देते आणि लेकराला जवळ घेऊन त्याला काय करते? स्तनपान करते. आपल्याला जर असं वाटतंय देवानं आपल्याला जवळ घ्यावं तर कधीतरी देवाला विनंती करा, नाव किनारे लगाओ नदिया बहरी नाव पुरानी, हे नदिया बहरी नाव पुरानी, डूबत जहाज कराओ प्रभु जी नाव किनारे लगाओ. म्हणून बाकीचे साधन तुम्हाला आम्हाला शक्य नाहीये. इथं चाललं होतं कीर्तन आपलं. योग अवघडे, यज्ञाधिक कर्म काय करणारे? 120 रुपयामध्ये सत्यनारायणाची पूजा करणारे हलकट लोक आपण. 120 रुपयामध्ये बामणाच्या दक्षिणा सकट पूजा करणारे एवढे हलकट लोक आपण. राजसू नावाचा यज्ञ 5 पांडवाने ज्यावेळेस केला त्यावेळेस तुपाची दार हत्तीच्या सोन्यासारखी होता. तूप म्हणलं की चूप बसावं लागतं, तूप पाहिलं भेटत नाहीये. मग यज्ञ अवघडे, योग अवघडे. काही लोक कर्मकांड म्हणतील, काय कर्मकांड करणारे? कर्मकांड कठीण आहे. मग महाराज आम्ही ज्ञान संपादन करू शकतो. आमच्या दोन्ही पक्वाद्यांचा पक्वाद ऐकल्यानंतर काही लोक म्हणतील महाराज काय दरवर्षी यांना बोलवायचं, आपण शिकू. जमणार नाही बरं, त्यासाठी घासावं लागते, दगडांना नाही, अभ्यास करावा लागतो. तवा कुठं ते प्रथमम नार्जिते विद्या, द्वितीयम नार्जिते धनः, तृतीयम नार्जिते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. पहिले 25 वर्ष अभ्यास एक अभ्यास, अभ्यास दोन्ही अभ्यास, अभ्यास अभ्यास, अभ्यास चौक अभ्यास. अभ्यास 25 वर्षापर्यंत करायचा, 25 ते 50 माणसाला पैसा कमवायचा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. 4 पुरुषार्थ सांगितलेले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्यामधला दुसरा पुरुषार्थ अर्थ आहे, ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. साधक सब पैसे के भाई दिल का साथी कोई नहीं रे. ज्याच्याकडे पैसे नाही लोक जन्मतात, हे परशा. ज्याच्याकडे थोडेफार पैसे, परशु, आणि एखादा प्युअर गदा असू द्या पण पैसे भरपूर असू द्या, लोक म्हणतात परशुरामजी. पैसा तारो 3 नाम, परशा परशु परशुराम. हे द्या सोडून तुकोबाईच्या प्रमाणे धनवंताला